त्यामध्ये पेट्रोल टाकायला पैसे टाकतो 5 रुपये 5 रुपये पेट्रोल टाकलं. बरं आपलं हॉटेल कुठे आहे सध्या? बोरगाव मंदिरच्या मेन रोडला अमरावती हायवेला. इकडून आलो आम्ही बोरगाव. नमस्कार मित्रांनो, मी आकाश किरण कांबळे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या रंग मराठी स्टुडिओ युट्यूब चॅनलला. आज मी आणि माझा मित्र पियुष पदकर आम्ही दोघं जण जात आहे अकोला टू चांदूर. त्यासाठी आपण जात आहोत मराठी ओपनिंग नाही, त्याला वास्तुशांती म्हणतात पहिला. माझ्या मित्राच्या मावशीच्या घरात आज वास्तुशांती वाटते, तर त्यासाठी आम्ही सगळे म्हणजे दोघं जण चाललो बाईकने. आता बाईक 110 किलोमीटर इथं अकोलावर डिस्टन्स आहे चांदूरचं. आता 500 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आम्ही KTM गाडी घेऊन इथपर्यंत पोहोचतो नाही पोहोचत काही खरं नाही. तरी पण चला छातीला माती लावून जो साथ तो डरणे क्या बात. माझ्यामध्ये कोणाला फोन कर्ज काढू, अजून 1500 रुपये मित्राला उधार मागू, पण एन्जॉय करू. पुन्हा तुम्हाला मी रोडचं एक्सचेंज देतो थोडं करू. गाडी तर भरपूर आपल्याला मोठी आहे, पण त्याच्यामध्ये पेट्रोल टाकायला पैसे नाही आहेत. काय सांगा पैसा नाही किती आमच्याजवळ. बघा हा रोड आहे आपला, ही आपली बाईक चालवली. हो सध्या आम्ही अकोल्यातून पण जस्ट नाव निघालो. हा एक 10 मिनिटं निघालो आम्ही पेट्रोल टाकून. आता गाडीमध्ये पेट्रोल बघा 190 किलोमीटर गाडी चालणार एवढं पेट्रोल आहे. आता पुढे जाणं नेमकं होते काय आणखी निघून 10 मिनिटं पण नाही झाले, पण आमच्या मित्राला लागली चहाची तलब. पा म्हातारा माणूस आहे, एवढा मोठा झाला तरी पण चहा शिवाय यायला गमत नाही. का रे बघा माणसानं नाही का दारू कमी प्यावं पण चहा जास्त प्यावं. दारू कोण पिते? दारू पितच नाही आम्ही बाबा. आपल्या आई साहेब नाश्ता सेंटर हॉटेलवर थांबलो आम्ही. चहा आणि सिगरेट भेटते. दादा नमस्कार पलान. नमस्कार नमस्कार दादा, चहा देता आम्हाला. बनली आमची इथे नवीन बनवली का आता? हे कोणतं आहे बरं आपलं हॉटेल कुठे आहे सध्या? बोरगाव मंदिरच्या मेन रोडला अमरावती हायवेला. इकडून आलो आम्ही बोरगाव मंदिरकडनं, इकडं अमरावती हायवे. आता इकडं आहे अमरावतीला आहे ना. आपण कोणत्या गावाला चाललो? आमला. इकडं सरळ आहे आणखी आहे ना, काट आमला. गरम गरम नाश्ता वडा गिडा मस्त. ते कोणती मिरची? बेसन मिरची आहे ना ती. ऊन किती असं चहाशिवाय जमत नाही का रे? टोल लागते का नाही लागत? आपल्याला लागत. काऊन रे? आमदाराची भाषा आहे आपण. आमदाराची भाषा हो? अच्छा. आपल्याला टोलला लागत, कुठे टोल लागत नाही. ऑल इंडिया बाईकवर कुठेही जा, थांबत पण नाही कोणी आपल्याला टोलवाला. बाय समोर आपल्याच गाडीवाला आहे म्हणून त्यालाही सोडून देतात. बाय कोणी थांबत नाही आपल्याला. नावच कापले फक्त आपला आकाश कांबळे आणि दोन तास झाले अकोल्यातून निघून. आणि आता सध्या आम्ही बघा आणखी किती दूर आहे आपलं म्हणजे आपल्याला दाखवत आहे आणखी 45 मिनिटाचा रस्ता. तर आता आम्ही अशा ठिकाणी थांबलो जिथं पूर्ण वीट भट्ट्याचं काम चालतं. पूर्ण विटा गेटा बनवणं, ब्रिक्स जे घराच्या बांधकामासाठी यूज होते ना त्या विटा. आता सध्या आम्ही जिथं आहे तिथं बघा एकदम छानसं असं मंदिर आहे. इकडनं पूर्ण वरी जायचं पूर्ण आपल्याला, है ना पियुष? खूप इकडं जायचं ना. जंगली रस्ता. पुढे रोडाचं बांधकाम चालू आहे म्हणते. इथं रोडाचं बांधकाम तर काही चालू आहे नाही म्हणा. बघा असा एरिया. काही दिवसा पहिले रील्सवर बघितलेलं आहे की कोणतरी बिबट्याचं दूध काढते म्हणून. तर आम्ही वाघाला रिक्वेस्ट करणार की बा आम्हाला पण तुमचं दूध काढू द्या. वाघ नसते ते, वाघीण असते. हा, तेच वाघीण म्हणजे काही समजले. अच्छा, म्हणजे बिबट्याचं दूध काढलं कोणी? हो. बरं मित्रांनो, जर बिबट्याचं आम्हाला वाघ वगैरे भेटला आम्ही त्याचं दूध काढणार, वाघींचं दूध सॉरी, किती रुपये लिटर भेटते ते आम्हाला कमेंटमध्ये, म्हणजे किती रुपये लिटर आपण विकू शकतो त्या दुधाला, बरोबर ना? ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण की ते दूध विकून आम्ही पण थोडेफार 10 रुपये 50 रुपये कमवू शकतो. ठीक आहे. आम्ही
जीवन तर हालूच जरा कसं राहूच आपण आपले ब्लॉग कंटिन्यू ठेवायचे ना बाबा. तर आपला कंटिन्यू राहणार बघ जर जीवन तर आला तर जवळ कसं जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. नाही नाही पाहू आपण आपल्यापेक्षा मोठा वाघ कोणता आहे नाही. चला मग आता पुन्हा आपली गाडी स्टार्ट करू आणि पुन्हा निघू आपण. समोरच्या रस्त्याचा आनंद देऊ. हां हे बघ आता पुन्हा किल स्विच आपण चालू करू आपलं. आता कसं पाहिजे ना पण हां तर आम्ही पुन्हा निघालो आता. आता बघू समोर काय होतं. वाघ जर भेटला वाघीण जर भेटली तर आम्ही 100% त्या वाघीनं दूध काढू. हे बघा एरिया बघ साहेब. गाडीमध्ये पेट्रोल पा संपलं पेट्रोल. फ्यूल रिझर्व लागला 500 रुपयाचं पेट्रोल संपलं आमचं. चला पाहू आता किती वेळ पेट्रोल चालते आधी. पुरा जंगली एरिया आहे. कोण कुठून उडी मारणार 5 minutes later. काहीच नाही. बरोबर. आम्ही म्हणजे आता बघा आम्ही पण छोटा मोठा प्रयत्न करत आहे. थोडासा म्हणजे व्हिडिओ बनव ब्लॉगिंग बनव असं करा तसं करा. तुम्ही सगळेजण सपोर्ट करा आम्हाला. बघा इकडं तलाव आहे. इथं खूप मोठा तलाव आहे. तलाव आहे इथं. थंडीची इच्छा आहे पण थंडी पण वाजत आहे. पण तिकडं जायला शकत नाही ना आपण. आपल्या तिकडं जायचं आहे ना. तिकडला वेळ नाही गेला पाहिजे ना. हां तर मी काय म्हणत होतो म्हणजे आम्ही म्हणजे ब्लॉगिंग सुरू करत आहे केली म्हणजे सुरू थोडे थोडे आपले रंग मराठी स्टुडिओवर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. थोडं सपोर्ट करा आम्हाला. तर आम्ही लवकरात लवकर पुढे जाऊ. आम्ही करोडपती बनू आणि तुमची मदत करू आम्ही. इंडियाचा दुसरा मिस्टर बिस्ट बनून दाखवतो आम्ही. ठीक आहे. एक मिस्टर बिस्ट आहे तो आपला USA मधला अमेरिकेमधला. पण आम्ही इंडियाचे मिस्टर बिस्ट बनतात. प्रत्येक गरीब माणसाला आणि प्रत्येक म्हणजे ज्याला ज्याला गरज पडते पैशांची किंवा आर्थिक मदत किंवा शाळा असो कोणाला काही पण असो दवाखाना असो कोणाचं घर असो सध्या आमचं पण निर्णय होतं आम्ही बाहेरच्या घरात राहतो. आणि जर आम्ही जर थोडंफार व्हायरल झालो किंवा आपल्याला तुमचा सपोर्ट भेटला सगळ्यांचा तर आम्ही पण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे काय आम्ही जर कमायला लागलो तर तुमची म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी पोहोचून मदत करणार. ठीक आहे. आता पुन्हा आम्ही निघलो असतं ना. बघू आता पुढे आम्ही काय करतो. तर वाघ भेटली तर टेकपूरमध्ये आता गोविंदपूरमध्ये पोहोचलो. अरे मांजरनं रस्ता काढला. नाही कोंबडीन रस्ता काढला. कोंबडीन रस्ता काढला आपला. रस्ता कोणीने कापला. बरोबर. देवगड त्यांना कोणता तरी तिथे या रस्त्याला जीवाचं पूर्ण पाणी निघत आहे. म्हणजे तोंड सुकू राहिलं पूर्ण होटं सुकू राहिले. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलो जिथं पाण्याचा एक स्रोत भेटला आम्हाला. हे आपली गाडी उभी केली इथे मी ना. बघा पूर्ण जिकडं पाहायचं तिकडं बघा पूर्ण जंगल एरिया आणि पूर्ण जे गवत वगैरे सगळं म्हणजे सुकून गेलं पूर्ण. पाण्याची पूर्ण कमतरता. पण इथं एका ठिकाणी पाणी जमा राहिलं. ते कशामुळे माहिती आहे का. इथं बघा इथं एक पाण्याचं आहे ते पाईपलाईन. तिथून पाणी थोडंफार येते भारी. आणि आम्हाला तोंड वगैरे झालं पण टेन्शन जाणार नाही. आम्ही तोंड धुवायसाठी थांबलो. ते आमचा पियुष पलान. किती अरे ऊन आहे का जास्त. खूप ऊन आहे. आणि आज पण लोक आम्ही याच्या आधी म्हणजे आम्ही थांबलेले इथे यायच्या आधी नाही का आज पण लोक इथून हंड्यावर पाणी घेऊन जात होते त्या गावातून ज्या गावातून आम्ही सध्या इकडं मागे एक गाव होतं ते मग दाखवलं नाही शाळा. म्हणजे ते शाळाचं गाव. या गावाची हालत अशी आहे काय करू शकतो आपण त्याला आता. म्हणजे आम्हाला सरकारला मी धुका तोंड असं म्हणजे आम्हाला सरकारला दोष द्यायचा तर नाही आहे. पाणी थंड आहे रे. पाणी मस्त आहे थंडगार. एकदम थंड पाणी आहे मस्त. ते गोड पाणी आहे. पण हे गावागावात नळ कधी जातील आकाश. हे गावागावातनी नळ कधी जातील. असतील ना आता इथं पाणी म्हटल्यानंतर काय नाही असेल. पाणी म्हटल्यानंतर नाही रे. माझं असं म्हणणं आहे बघ त्याला बॉटल लावलेली आहे. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे आज पण नळाला ही बॉटल लावलेली आहे. हे प्रत्येक गावामध्ये असते काहीतरी म्हणतात त्याला. पण आजही लोकांनी बॉटल लावली याचा अर्थ काय घरामध्ये नळ निघत. जनावर वगैरे चालले जातात नाही लाकडा वगैरे कोणाला जाणार लोकांसाठी हे पाण्याने एकदम चांगलं स्रोत आहे. म्हणजे इथून पाणी घ्या करा आंघोळ करा काही करा किंवा जनावरांना पाणी गुरांना पाणी. हा ते गुरांसाठी पाणी जनावरांसाठी पाणी वाघ जंगली काय माहिती. आपण तर म्हटलं होतं आपल्याला आतापर्यंत तर कोणी काही दिसलं नाही. तिकडं गाव आहे आकाश. बघ या साईडला जंगल आहे. हे बघ तिकडं घर वगैरे काहीतरी दिसत आहे. कंपनी आहे शाळेत ती. आता काय करू आपण समोर जाऊ डायरेक्ट. आपल्याला किती इथे 14 किलोमीटर बाकी आहे ना. हो ही आमची गाडी. गाडी छान दिसते. गाडीतलं पेट्रोल संपला. ते बघ काटा हे बाई 0 झालं 0 किलोमीटर 0 वाटलं टाकीत किती असायला पाहिजे तरी पण 1-2 लिटर असायला पाहिजे माझ्यासोबत. टाकीत पण नाही आता काही जास्त. आता फोन लावा मित्र राहिले पैसे जमा करा पेट्रोल टाकायसाठी. खूप वाईट परिस्थिती आहे. मग काय करतो
बघूया समोर. चल निघू मग आता. चला निघूया. बाय बाय. 500 पाठव ना आकाशच्या याच्यातून. 1500. तो मला 1500 बोलला रे फोन करून. 1500 बोलला रे तो. म्हणतो तुला म्हटलं 500 पाठव मला. मग मी बोलतो त्यासोबत नाही. अरे हा ना माहिती आहे ना. ठीक आहे ना. हा ठीक आहे ना. त्याला बोलतो ना मी 1000च पाठवले म्हणून तुम्ही. त्याला मग आम्ही पोहोचलो आमला गावाले. जे काम होतं आमचं आम्ही ते काम केलं. पण आता एक थोडंसं तलाव दिसतं मस्तपैकी. तर पियुष आणि मी मस्त तलावाला व्हिजिट करायला आलो आहे. थोड्या वेळ मस्तपैकी इथं काय करायचं तर कार्यक्रम करू आम्ही. तुम्ही समजून जा तलावर आल्यावर आपण काय करत असतो माणसं. आपल्यासारखे माणसं काय करायचं तलावर आल्यावर. तेवढा आमचा कार्यक्रम निपटू आम्ही आणि आम्ही इथून आता घरी जाणार आहे. बाकी जिथं आम्ही गेलो तिथं तुम्हाला दाखवायचं होतं पण तिथं दाखवू शकलो नाही. कशामुळं कारण की तिथं लय पब्लिक होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवायला बसायचं होतं. भूक लागली होती सकाळपासून निघलो तर आम्ही. म्हणून पहिले जेवण केलं आम्ही. एवढी भूक लागली होती की आम्ही रस्त्यात काही न खाता आणि तुमच्यासाठी मेन तुमच्यासाठी आम्ही इथं आलो. बस मग आम्ही आता झालं आमचं जेवण वगैरे. आमचा इथला प्रवास पण झाला. आता आम्ही इथून अकोल्याला चाललो ऑफिस. मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे आम्ही पुन्हा शूट करू शकणार नाही. तर हा व्लॉग इथं संपवतो. भेटूया पुन्हा आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज तुम्हाला आवर्जून पुन्हा एकदा सांगतो की आपल्या यूट्यूबवरती रंग मराठी स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. आम्हाला थोडासा प्रतिसाद द्या. काही ना काही तर करू आम्ही चांगलं आमच्या आयुष्यात. बरोबर आहे का? हां आम्हाला तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे आणि ते लवकरात लवकर ते तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर आहे. हां लवकरच तुमच्यासाठी काही ना काही एकदम तलाकेदार भडाकेदार असं काहीतरी घेऊन येणार आम्ही सब्जेक्ट की तुम्ही तो पाहून म्हणजे टंग होसाल. आजपर्यंत त्या नावाचं किंवा तशा प्रकारचं कुठं तुम्ही टी व्हीवर किंवा यूट्यूबवर किंवा मूवीमध्ये कुठंच नसणार बघितलं. असं काहीतरी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहे. काहीच दिवसात फक्त थोडा फायनान्शियल कंडिशन सध्या खराब आहे त्यामुळे सध्या नाही येणार पण काही दिवसांनी 100% येणार. तुम्ही आता एकदा ह्या मोसम बघून घ्या आपला. बघा हे वरती दाखवून अरे बापरे बघा. हा हा आवाज ऐकू दे तुम्हाला. टीटीव्हीचा आवाज येतो. बस झालं मग आता एवढं बोलून झालं आमचा आजचा ब्लॉग संपला. पुढच्या ब्लॉगमध्ये लगेच भेटूया आपण. ठीक आहे तोपर्यंत टाटा बाय बाय. लव यू. ऑफिस चालला अकोला आता. समोर बोल पाय मित्राला पैसे मागितले 500 पहिले पेट्रोल टाकू आणि पुन्हा अकोला माणूस टाकू. एकदा मग आता इथून निघलं की थांबायची गरज नाही ना. पेट्रोल भरणार होता. पेट्रोल पंपावरती आणि एक वेळेस इथून निघालो.